नमस्कार, जय भवानी, जय शिवराय. माझे काही मित्र मला म्हणतात, ओमकार तू दुसऱ्या धर्माला मानत नाही. नाही मानत, कारण ते लोक पण माझ्या धर्माचा आदर करत नाहीत. आमच्या पांडुरंगाची वारी चालली आहे, वारकऱ्यांची वारी चालली आहे, त्याच्यामध्ये मटणाचे तुकडे टाकतात. म्हणजे हे किती आमच्या धर्माचा द्वेष करतात हे लक्षात घेतलं पाहिजे. ही औरंग्याची अवलाद आहे. औरंग्या पण मंदिरं तोडून मटणाचे तुकडे टाकत होता आमच्या मंदिरामध्ये. अजून ही औरंग्याची अवलाद जिवंत आहे. त्यामुळं मला अजिबात दुसऱ्या धर्मावर विश्वास नाही. मी सर्व धर्म समभाव अजिबात मानत नाही. मी कट्टर हिंदू आहे. आणि तो दुसरा अबू आझमी, तो म्हणतो ना की वारी चालली तर चालेल, आमचा नमाज रस्त्यावर पडलेला लोकांना खपत नाही. अरे भडव्या, हां, तुझे लोक आहेत ना, दररोज नमाज पडत बसतील, रस्ता ब्लॉक करून ठेवतील काय, आणि तू तुझा धर्म वाढवशील. आम्हाला काय कळत नाही का? आणि मला आहे ना, अबू आझमी हा खरंच ते पॉलिटिकलवाल्यांनी पाळलेलं कुत्रे असं वाटतंय. मधूनच भुंकतो, पण त्याचं कोण काही वाईटच करू शकत नाही. आत्तापर्यंत तो देशाबद्दल पण बोलला होता, वंदे मातरम बोलणार नाही, तेव्हा पण त्याचं कोणी काय वाकडं करू शकलं नाही. एक वाघ होता, त्याला कानपट्टा देऊन केला, रमेश भाऊ वांजळे. खरंच त्यांचा अभिमान आहे. पण आत्ताचे हे नेते लोक त्या अबू आझमीचं काहीच वाकडं करू शकत नाही. मला तर असं वाटतं, या अबू आझमीला काढून टाकलं पाहिजे, त्याचा आमदार आहे ना कॅन्सल केलं पाहिजे. जय श्रीराम, जय शिवराय, जय शंभूराजे.